धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावावर पीक विमा बोगस भरल्याचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि यात जवळपास 24 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. यातले बरेच आरोपी बीड जिल्ह्यातले आहेत, काही आरोपी पुणे जिल्ह्यातले आहेत, जवळपास 7 जिल्ह्यातले आरोपी आहेत. शासन 1 रुपयात पीक विमा योजनेचा गाजावाजा करतं, हजारो कोटी रुपये प्रीमियम पोटी त्या कंपन्याला भरतं आणि असंही सांगतं की आम्ही शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये नुकसान भरपाई देतो. ज्यावेळेस शेतकऱ्यांना आपण विचारतो तर शेतकरी म्हणजे आम्हाला नुकसान भरपाई मिळाली, हे पैसे जातात कुठं? तर ह्यातून हे लक्षात येतं की शेतकऱ्यांच्या नावावर काही लोक शासकीय यंत्रणेला हाताशी धरून काही लोक बोगस पीक विमा भरतात आणि त्यांच्या खात्यात हे पैसे जातात. म्हणजे ज्या खऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं असतं, त्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं असतं, त्यांच्यासाठी योजना आहे, त्यांना नुकसान भरपाई न मिळता शासकीय यंत्रणेला काही राजकारण्याला हाताशी धरून काही लोक हे शेतकऱ्याच्या मडाच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रकार करतात. अशा लोकांना कडकात कडक शासन झालं पाहिजे आणि याच्यामध्ये जे असतील यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलं पाहिजे आणि हे मुळात सकट उकरून काढले पाहिजे. ही व्याप्ती फक्त धाराशिव जिल्ह्यापुरती मर्यादित नाही, मागे विधानसभेचा विषय झाला होता, ही व्याप्ती पूर्ण राज्यभर पसरलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.